नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये आत्ता आपण रिव्ह्यू करणार आहोत शक्तिमान सिनेमाचा. पण त्यापूर्वी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही चॅनल पाहताय, तुम्हाला रिव्ह्यूज आवडत आहेत, पण सबस्क्रिप्शन राहतंय, त्यामुळे सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि शेअरही करा. तर आपण रिव्ह्यू करणार आहोत शक्तिमान सिनेमाचा. प्रकाश कुंटे लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा. या सिनेमामध्ये आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव अशा सगळ्या, एक ईशान कुंटे नावाचा बालकलाकार पण याच्यामध्ये आहे, विद्याधर जोशी आहेत, सृजा प्रभुदेसाई, असे अनेक चांगले छान छान कलाकार घेऊन प्रकाशने ही फिल्म बनवली आहे. मी माझ्या सोशल मीडियावर पण सांगितलं होतं की ही फिल्म प्रकाशची असल्यामुळं मला पाहायची होती. प्रकाश कुंटे म्हणजे कॉफी आणि बरंच काही, सायकल, असे अनेक सिनेमे त्यांना केलेले आहेत. सेन्सिबल दिग्दर्शक आहे, त्यामुळं आता प्रकाश काय घेऊन आला आहे याकडे माझं विशेष लक्ष होतं. तर शक्तिमान कोण आहे हे सांगायची गरज नाही, कारण तो पहिला भारतीय सुपर हिरो म्हटला जातो. माझ्या पिढीला किंवा माझ्या नंतरच्या पिढीला साधारण शक्तिमान माहिती असेल, त्याचं टायटल सॉन्गही आपल्या कानात लगेच वाजायला लागतं. तर ही शक्तिमान जी गोष्ट आहे, आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहून त्यापैकी एक घटना प्रकाशने उचलली आहे आणि त्यावर त्यानं सिनेमा बनवला आहे. तर घटना काय आहे, तर आत्ता आपण व्हॉट्सॲपवर राहत असताना नेहमी आपल्याला आठवड्यातनं एकदा असा एक मेसेज येतो की अमुक अमुक व्यक्ती आजारी आहे, पैशाची गरज आहे आणि तुम्ही मदत करा शक्य असेल ती, आणि मग त्याचे बँक डिटेल्स येतात. अगदी एक मोठी व्यक्ती असते, कोणी एक छोटं बाळ असतं ज्याचं हार्ट ट्रान्सप्लांट करायचं असतं, पैसे नसतात आणि मग पैशाची मदत मागितली जाते. बऱ्याचदा आपण अशा मदतीकडे दुर्लक्ष करतो, अशा आवाहनाकडे दुर्लक्ष करतो, कारण वाईट हेतू नसतो, पण आपण आपल्या कामाच्या रोजच्या जगण्यामध्ये ते विसरून जातो. प्रकाशनं अशीच एक केस घेतली आणि त्याभोवती सिनेमा बनवला आहे. तर ही गोष्ट आहे सिद्धार्थ आणि सीमाची. सिद्धार्थ, सीमा एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंब आहे, दोघंही मिळवते आहेत, त्यांना छोटा मुलगा आहे आणि सगळं उत्तम चाललं असताना सिद्धार्थच्या ऑफिसमधल्या तानाजी नावाच्या एका कर्मचाऱ्याची मुलगी आजारी असल्याचं त्याला कळतं आणि त्या मुलीचं हार्ट वीक असतं आणि ते बदलायची गरज असते, पण खर्च खूप असतो आणि तानाजी हवालदिल झालेला असतो की काय करायचं. पण मग सिद्धार्थलाही केस कळते आणि मग सिद्धार्थ आपल्या परीनं एक एक पावलं उचलायला लागतो आणि मग पुढं काय होतं की नाही, अशा पद्धतीची सगळी गोष्ट आहे. आणि सिनेमाचं नाव आहे शक्तिमान. तर मला हा पॉईंट फार महत्त्वाचा वाटतो. खरंच असं होतं की आपण विसरतो मदत करायची, पण आपली एक छोटी मदत कदाचित समोरच्याला खूप मोठं बळ देऊन जाण्याची शक्यता निर्माण होते. आणि मग शक्तिमान म्हणजे काय, तर अर्थातच सुपर हिरो म्हणजे काय, तर आपण दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून जी काही पावलं उचलतो ते पाऊल उचलणं म्हणजेच शक्तिमान असणं असं मला वाटतं. हाच एक धागा पकडून प्रकाशने फिल्म बनवली आहे. मला सांग, सुपर हिरो कोण असतो? जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो, तो खरा सुपर हिरो. मला असा विषय घेतल्याबद्दल त्याचे आभार मानायचे खरं तर, कारण यामुळं एक आपल्याला विचार करायला लागतो, विचार करायला प्रवृत्त करतो तो सिनेमा की आपण मदत करायला हवी, जेवढी केवढी, 100 रुपये, 200 रुपये, 50 रुपये, जी काय असेल ती, पण ती केली पाहिजे. एक. आणि दुसरी गोष्ट, या सिनेमाच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे डायलॉगही येतात. त्याच्यामध्ये माणूस नेहमी इतिहास आणि संस्कृतीला चिकटून बसलेला आहे असा एक फार महत्त्वाचा डायलॉग येतो. किंवा याचबरोबर जेव्हा सिद्धार्थ ठरवतो की आता मी काही गोष्टी करणार आहे, तर तो निर्णय घेतल्यानंतर त्याची फॅमिली सफर व्हायला लागते आणि मग त्याची बायको त्याला म्हणते, सिद्धार्थ, सुपर हिरोजना बायको नसते. सुपर हिरो व्हायचं आहे ना तुला, तू नक्की हो. फक्त तुला माहिती नसेल म्हणून मी सांगते, सुपर हिरोला बायको नसते. तर मला ते फार महत्त्वाचं वाक्य वाटलं, कारण शेवटी असं जेव्हा आपण एक निर्णय घेऊन समाजकार्य करायला जातो तेव्हा फॅमिली सफर होते, थोडं दुर्लक्ष होतं, त्या फॅमिलीवर स्ट्रेस येण्याची शक्यता निर्माण होते. तर असा तो सिनेमा आहे. मला सिनेमा आवडला. याच्यामध्ये आदिनाथ कोठारेंनी सिद्धार्थची भूमिका केली आहे, सीमाची भूमिका स्पृहा जोशींनी केली आहे. जसं मी सांगितलं, दोघांनी अतिशय उत्तम काम केलं आहे, समंजस संयत काम केलं आहे. आदिनाथ काही एक्सप्रेशन खूप छान दिलेत, मला त्याचा अभिनय त्यातला आवडला. आणि कौतुक मला करावं असं वाटतं ते तानाजीची भूमिका साकारणाऱ्या प्रियदर्शन जाधवचं आणि तानाजीची बायको जी झाली आहे लक्ष्मी, त्यांचंसुद्धा. कारण खूप छोटे भूमिका ती फार मोठी नाही आहे, पण छोट्या सीनमध्ये प्रियदर्शननं अगदी मजा आणली आहे, बाजी मारली आहे, काटा येतो अंगावर. त्यापैकी एक सीन मला आवर्जून सांगावं असं वाटेल की आपल्या मुलीला काय झालं हे जेव्हा तानाजी सिद्धार्थला सांगायला लागतो, तो सीन छान झाला आहे. काय झालं हिला? हार्ट वीक आहे पोरीचं.
बदलावंच लागेल. आणि लक्ष्मीच्या बाबतीत जेव्हा हॉस्पिटलमध्ये तानाजी लक्ष्मीला म्हणतो की तू घे ना, तू जेव, आणि ती लक्ष्मी जेवायला लागते मुलगी ॲडमिट असताना, तो जो सीन आहे तो त्यांनी खूप सुंदर अफलातून दिला. हे छोटे छोटे एक्सप्रेशन, म्हणजे आदिनाथचं पण एक्सप्रेशन छान आहे. जेव्हा कंपनीमध्ये तो एक अपील करतो आणि मग ते अपील मान्य होतं खूप खटपटी केल्यानंतर, त्यानंतरचं त्याचा जो एक एक्सप्रेशन आहे ते मला आवडलं. लेट्स रीच आउट टू मॅक्सिमम पीपल इन व्हॉट एव्हर लिमिटेड कॅपॅसिटी वी कॅन. लेट्स स्टार्ट. अशा खूप छोट्या छोट्या बाबी आवर्जून सांगण्यासारख्या आहेत. स्पृहाचंही काम चांगलं झालं आहे. तर मुळात प्रकाश कुंट्या एक समंजस दिग्दर्शक आहे. त्यानं एक महत्त्वाचा विषय घेतला आहे, त्याला आवडेल त्या पद्धतीने त्यानं मांडला आहे. दुसरी बाजू अशी आहे, फक्त याच्यामध्ये शक्तिमान नाव ऐकल्यानंतर किंवा सिनेमाचा पोस्टर बघितल्यानंतर असं आपल्याला वाटू शकतं की ही फिल्म लहान मुलांची आहे का, तर ही फिल्म लहान मुलांची नाही. लहान मुलांना दाखवलं तर काही वावगं नाही, पण लहान मुलांची फिल्म आहे म्हणून जाऊ नये, कारण हा विषय गंभीर आहे. मला असं वाटून गेलं की कदाचित हा विषय काही काही ठिकाणी थोडा लायटर नोटवर आला असता तरी बरं झालं असतं. खूप खूप गंभीर होत गेला विषय. अर्थात तो वाईट नाही, तो महत्त्वाचाच आहे विषय, पण कधी कधी प्रेक्षक म्हणून तुम्हाला एक थोडं रिलॅक्सेशन आवश्यक असतं. ते चाललं असतं का, कदाचित चालू नाही गेलं असतं असं मला वाटलं. पण म्हणून विषय याचं महत्त्व कमी होत नाही. मुलीचं मरण टळलं असं नाही वाटत सर. किती वेळ आहे आपल्याकडे? मे बी 10-12 दिवस. तर या सर्वच कलाकारांचं कौतुक, प्रकाशचं कौतुक. विक्रम गायकवाडनी पण डॉक्टर संदेशची भूमिका केली आहे, त्याचंही कौतुक. एक सर्वांगीण संपूर्ण सिनेमा आहे. विषय छोटा आहे पण तो छान भरला आहे. हा बघायला पाहिजे. आणि अर्थातच सकारात्मक सिनेमा आहे, असं नाही आहे की बाबा हा काही ट्रॅजेडी आणि असं आहे का, नाही. तर आपण सुपर हिरो म्हणजे काय आहे, तर सुपर हिरो म्हणजे दुसऱ्याचं जगणं सोपं करण्याची एक प्रक्रिया, दुसऱ्याची वेदना कमी करण्यासाठी जो पहिलं पाऊल उचलतो किंवा जो धडाडीनं पाऊल उचलत जातो तो सुपर हिरोच असतो त्या कुटुंबासाठी आणि समोरच्यांसाठी. तर आपण सगळेच जर असं छोटं पाऊल उचलून एक सुपर हिरो होण्याचा प्रयत्न केला तर आपला समाज आणि एकूणच त्याची बैठक खूप मोठी होईल असं मला वाटतं. जो इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खरा. या सिनेमाला मी मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये 3 स्टार देतोय. चांगला सिनेमा आहे, जरूर पहा. आणि अशा सिनेमांना आपण सपोर्ट केला पाहिजे. मी हा सिनेमा शुक्रवारी पाहायला गेलो होतो, पण काही कारणामुळे मला तो पाहता आला नाही, म्हणून मी पुन्हा एकदा पाहायला गेलो रविवारी, आणि काल तुम्ही पाहिला. तर तुम्ही हा सिनेमा जरूर पहा. चांगला सिनेमा, चांगला कॉज, आणि सगळ्यांनी चांगली कामं केली आहेत, तर जे चांगलं आहे ते आपण उचलून धरलं पाहिजे. मी इथं थांबतो. हा लाईमलाईटवरचा रिव्ह्यू कसा वाटला मला जरूर सांगा. शेअर करा. मी सोशल मीडियावर आहे, फेसबुक, एक्स आणि इन्स्टावर पण मी आहे. व्यक्त व्हा आणि बोलत राहू, भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.